वाटतं आमच्या ग्रुपचा सगळ्यात जास्त रेकॉर्ड मोडणारे बायकोला घाबरायच्या बाबतीत लय घाबरतात लय. सगळ्यात जास्त घाबरगुंडा नवरा ऑफ द इयर गोज टू. तर आम्हाला बघा नाही तर समोर काय दिसलेलं आहे. पण मला आता भीती वाटायला लागलेली आहे. एवढ्या दिवसापासून आपण ट्रिपला आहे पण आजचा दिवस जरा जास्त स्पेशल होता का? अरे पागल झाली काय? म्हणजे काल काय गंमत झाली वहिनी एकदा तुम्हीच सांगा डिटेल मध्ये. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर मुन्नारवर ना आता जाणार आहे आम्ही. नाही एकदा याचं बोलणं उद्या. काय कोणत्या नॅशनल पार्कला जाणार आहे आपण? एर्नाकुलम नॅशनल पार्कला. आता आहे ना आम्ही एर्नाकुलम नॅशनल पार्कला जाणार आहे आणि तिथं खूप सारे हत्ती पण आहे. त्या कुत्र्यांचं काय म्हणे बोलायचंय. हा, आणि आम्ही इथं बालाजी होमस्टे म्हणून केले होते आणि एक नंबर होत्या. सगळ्या रूम वगैरे स्वच्छ होत्या, झोप पण एकदम मस्त लागली. फक्त इकडची एकच गत आहे की इकडं फॅनच नाहीये. आम्ही तर सगळे आवडून रेडी झालेलो आहे पण लेडीज गँगची एवढी गुळगुळ चालू आहे माहिती आहे का? वहिनी ते काय करताय ग? बेनी घालतायत. हो वहिनी चला ना, उशीर झाला. चलो आवरो. आणि आम्ही एर्नाकुलम नॅशनल पार्कला चाललेलो आहे ना, तर तिथं होप्सो आज हत्ती दिसायला पाहिजे. आणि आम्ही यांना पण विचारलं, हे पण म्हणताय की तिथं हत्ती बघायला भेटतील म्हणे तुम्हाला. काय घेतलं होते? रोहितचं फेवरेट आयटम गुलाबजामुन. दिसलं मला ते आवडलं, म्हणलं घेऊन टाकू. ए चला रे भाऊ, चला चला. इथं लय कुत्रे भुकताय भाऊ. आमची हॉटेल अशी उंचावर आहे आणि समोर सगळा उतार आहे. आम्ही जिथं चाललोय ना त्याचं नाव एर्नाकुलम नाही, एराविकुलम नॅशनल पार्क आहे. इकडचे काही काही शब्द आहे ना प्रोनाऊन्स करायला खूप जास्त हार्ड जातात. किती कलरफुल बस आहे या सगळ्या. तर आता आहे ना सगळ्यांच्या पोटात पडलेलं आहे. चला आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. नाही पूर्तता करूया. ऋषी, ते समोर ते छोटे छोटे धबधबे का रे? नाही ग, धबा धबा आहे. सगळ्यांना आहे ना फक्त एका गोष्टीची जास्त एक्साइटमेंट आहे. एकच गोष्ट सगळ्यांना बघायची. कोणती गोष्ट आहे ती? हत्ती. सगळ्यांना हत्ती बघायचा आहे. आज कसं तरी हत्ती दिसलंच पाहिजे. दिसलंच पाहिजे. My whole world become the woman she would be. The thing that I forgot would set her free. I taught her how to leave. फायनली आता आम्ही एर्नाकुलम नॅशनल पार्कच्या तिथे आलेलो आहे. आता पहिले ना आपल्याला गाडी पार्क करावं लागेल. भक्ती वहिनी बरं आहे ना आज? हो एकदम ओके. भेटलं ना व्हेज खायला? हो. वहिनीला जर व्हेज खायला नाही भेटलं ना तर वहिनीची लगेच चिडचिड होती. आज वहिनीला व्हेज खायला भेटलंय, वहिनी एकदम खुश आहे. गाईज बघा ना किती गाड्या लागलेल्या इथं. तर अमोल भुनी ना या ठिकाणी आता तिकीट पण काढून ठेवलेलं आहे. याच्यात बसचं पण तिकीट आहे आणि नॅशनल पार्कचं पण तिकीट आहे. आणि इथे ना आता बससाठी पण वेटिंग आहे. वाव, किती सुंदर आहे तिकडं. तर आम्हाला इथं थांबून आहे ना 1 तासापेक्षा जास्त झालेलं आहे आणि आता फायनली समोर बस आलेली आहे. पण आता त्या बस लागतो का काय माहिती आता त्या बसमध्ये पण जागा भेटते की नाही. ये रे म्हणा बाबा, बस किती वेळचं थांबलोय आणि पुढं काय ते पण नाही माहिती आणि ते बघायसाठी पण एक्साइटेड आहे. फर्स्ट टाइम असा आनंद झाला बस बघून. आणि बस मध्ये बसून तर किती भारी वाटतंय. आता समोरचा व्ह्यूचा आनंद घेऊ. ऍट अ टाइम एकच बस पास होती. एकीला थांबून घेणं पडतं. त्यांना सवय आहे, ते किती फास्ट चालवत आहेत. किती मस्त आहे ना भाऊ. कसा आहे व्ह्यू? सोनल वहिनी, अमोल भाऊ ओके आहे का? आणि अमोल मुलं त्यांना आहे ना समोर काळं माकड दिसलंय पण आम्हाला तर कुठंच दिसलं नाहीये. हा, अमोल होणी चष्मा काळा लावलेला आहे त्याच्यामुळे काळं माकड दिसलं म्हणे जयराम भाऊने. चहाचे बगीचे भरलेले. वरती धुकं ते किती सुंदर वाटतंय ना. हा ना. वाव, ते धुकं किती छान आहे. असं वाटतं आपण ढगातच चाललोय. ढगातच चाललोय आपण. मग स्वर्ग म्हणतो तो हाच. सर्गच आहे, सर्ग. Sun is falling, speed in the black. Nobody driving, we're in the back. To the end of the. आपण भरपूर मध्ये चाललोय. हा, खूप आणि वरती वरती चाललोय आपण अजून. आणि डोंगर किती मोठे. आपण उंचावर आलोय एकदम. ते दुःख खाली आहे आणि आपण वरती आहे. हा, तर आता ना आम्ही एर्नाकुलम नॅशनल पार्कच्या तिथं पोहोचलेलो आहे. आम्हाला आहे ना ह्या बसने आणून सोडलेलं आहे आणि बाकीचे सगळे वॉशरूमला गेलेले आहे. तोपर्यंत मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो.
हे बघा किती सुंदर व्ह्यू आहे. आम्ही नाही ते एक चॉकलेट केक घेतलेला आहे आणि त्याची साईज बघा किती मोठी आहे. कसं आहे वाव आहे. वाव आहे डायरेक्ट वाव. घ्या मग. भाऊ मी जातो मग आता. नाही नाही गाजा ना बघ मग एक केक घ्या मग. आम्ही इथे एक केक खाल्ला एवढा भारी होता. असं रागत का बरं बघतीये. आम्हाला का नाही दिला? छोटा होता तो. तुम्हाला आहे ना आल्यानंतर देतो केक. ते वहिनी थांबले तिथं. हा त्यांना भूक लागली आहे. पप घेताय त्या. चला पप खाऊन घ्यायचा का मग एकदा. हा चला. चला मग. तर आम्ही नाही तर आता पब घेतलेलं आहे. लगेच फॅक्टरी चालू झाली. चला करा सुरू. तर आता आम्ही बघणार आहे एर्नाकुलम नॅशनल पार्क. इकडे रिक्षा कसं काय अलाउड आहे. हा भाऊ आपल्या गाड्यात अलाउड नाही आहे. इथल्या असतील त्या. हा इकडची बकरी. काय हो भाऊ ते इकडची गावरान बकरी. नाही नाही इकडची बकरी. तर आम्हाला बघा ना इथं समोर काय दिसलेलं आहे. हे बघा काय अरे इथे. ते काय ते नाही माहिती पण छान आहे. ते विचारलं नाही एका जणाला तर ते म्हणे ती बकरीच आहे म्हणे. बरं झालं कोणता तरी प्राणी दिसला. जाऊ द्या. पण अशी कशी वेगळी बकरी ना ती हरणी सारखी दिसती. हरिण किंवा काळवीट सारखी. चल आरोही सगळे कपल पुढे गेले. चलो. समोरचा व्ह्यू किती सुंदर आहे ना. असं लक्षातच येत नाही खाली डोंगर आहे की काय आहे. असं वाटतं पूर्ण आपण धुकं धुकं उन्हात आहे. आलोय. वरती चालू आहे आपण ढगांमध्ये. खालून तर हा डोंगर दिसत सुद्धा नव्हता. चल वरती जाऊ. आरोही आपल्याला असं वरती जायचंय. पूर्ण प्रत्येकाच्या मातृभाषेत असा गोडवा या. हा. असं प्रत्येक जण त्याच्या मातृभाषेत बोलतं. किती छान वाटतं ना. हसी मजाक करतात आणि मेन म्हणजे म्हणजे आपल्याला कळत नाही पण कळतं लगेच यार काहीतरी हा. जोक त्यांच्यात पण झालेला आहे. तर जयराम भाऊ आणि वहिनी ना नुसते असे 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 चालत होते. सोनाली वहिनी ओरडला त्यांना का वहिनी हे कसे चिटकून चालले होते दोघं. हा. मग वहिनी म्हणे अरे काय चिटकून चालले म्हणे. आता फिरा ना म्हणे मोकळं जाकळं. यासाठीच सगळे कपल मोडून टाकले मग. यासाठीच मोठा माणूस लागतो सोबत मग. हा अच्छा याच्यासाठीच मोठा माणूस लागतं सोबत म्हणून मोठं कपल आहे आमच्यात. पण आमचं मोठं कपल लई चाबर आहे. नाही, तुम्ही काय का जवळ जवळ आले. तुम्ही तर सरको कीप सेफ डिस्टन्स. चाबर हे काय करते ते सगळे पुढे जाते. ते होईन ऑटोमॅटिक बाहेर मागा थांबते. हा चाल राहते बरं का यांची. त्या वहिनी पण लय भामटे. ते काय करतं माहिती का हळू अशा हळूहळू चालत्या. मग जयराम भाऊची पण गाडी स्लो होती. मग लगेच दोघं जवळ आहे. लगेच परत असं सुरुवात करते चालायला. चांगलं बाबा. भारी आहे. भारी जंगल आहे काम. मराठी येतं चांगलं. काम आहे आपल्याला. अरे वा अरे शेजारचे आपले आम्ही संभाजीनगरचे. अरे वा. एवढ्या दुरून आपले शेजारचे भेटले. चला चला यस फिरा मस्त एन्जॉय करा. हा मोलबू रुक जाओ मेरे लिए. ती बकरी नाही आहे एडका आहे. एडका आठवलं का आपल्या लहानपणी होतं एडक्याचा तो एडका आहे तो. इथं सपोर्ट लाकडाचा लावलेला आहे. आम्ही ना एकदम उंचावरती आलेलो आहे. हे बघा ते खाली लोक दिसतात. वरती आलोय बघा. सगळे चालून चालून थकलेले. आता बसून घेतलेले. लेडीज गँग नाही थकली का. थकली नाही तर बसतो ना आता. भेटो फिर आगे. त्या जिप्सीमध्ये किती भारी फिलिंग येत असेल ना. तर पुढे येऊन आहे ना आम्ही आता एका लाकडावर बसून घेतलेलं आहे. आले आमचे. लास्ट पॉइंट आहे एराविकुलम नॅशनल पार्कचा. कोण म्हणे तुला. ते तिथे लिहिलेलं आहे. बेटो तर एर्नाकुलम नॅशनल पार्कच्या तिथे आहे ना आम्ही एक पार्टी लावलेली होती. तिथं मस्तपैकी सगळ्यांनी फोटो घेतलेला आहे. चला जायचं ना आता. चलो. आणि काही इकडचा व्ह्यू इतका भारी आहे. मजा आली माहिती का. सगळी ट्रिप इतकी आमची ऑसम चालू आहे. आणि आमचे जे राहिलेले मेंबर आहेत ते नुसते व्लॉग बघताय रे. नुसते व्लॉग बघताय. रोहितचं पोट दुखतंय. आशिषचं पोट दुखतंय. आपले रविचं पोट दुखतंय. निवृत्तीचं पोट दुखतंय. एकदा तुम्ही पण लग्न करून टाका मग सगळे परत फिरायला येऊ. तर आता आहे ना ग्रुप डिवाइड झालेले आहे. आम्ही पोरं ह्या साईडला थांबलेलो आहे आणि लेडीजचा ग्रुप तिकडे गेलेला आहे. आता कळेल काय ते. निलगिरी तहर जयराम भाऊ थार थार. इथं पाठीमागे लिहिलेलं आहे हेअर इज द लिमिट. पण आम्ही तर अनलिमिटेड फिरलो. शेवटच्या टोकापर्यंत आलेलो आहे पार. चला जायचं आता खाली. चलो. मजा आली ट्रिपला. यस. चलो फिर नीचे. मोकळे उभं राहा. मोकळे उभं राहा. गप्पा मारा. इकडे बाबा तिकडे आज दाखवतो. सरजी इकडून तुम्ही इकडे या बरं.
इकडे सारखं चलो सहलीला जायचं सहलीला सहलीला जायचं सहलीला. अरे तुम्ही नीट नाही करत हे पण मध्येच काय झाले. आम्ही ना सगळी बॉईज गँग पुढे आहे ना पळत आलेलो होतो. लेडीज गँग हळूहळू आले का फायनली. हा आम्ही मस्त निसर्गाचा आनंद घेत आलो. आम्ही पण निसर्गाचा आनंद घेतच आलो मॅडम. फक्त स्पीड आमच्या गाडीची थोडी जास्त होती. आमच्या ग्रुपमधले ना आता एक कपल आहे ना, म्हणजे त्यातले जे आमचे मेंबर आहे जयराम भाऊ, त्या आमच्या ग्रुपचा सगळ्यात जास्त रेकॉर्ड मोडणारे, बायकोला घाबरायच्या बाबतीत रेकॉर्ड ब्रेक का भाऊ. तुम्हाला अवॉर्ड भेटणार लवकरच. बायकोला सगळ्यात जास्त घाबरणारा माणूस लल्लू शेठ. नाही घाबरत नाही. आवडीने सांगा. मग डोळे वाचले लगेच गप. वहिनी घाबरता की नाही? सानिका वहिनी सांगा. घाबरता की नाही ते? अमोल भाऊ मग वहिनी घाबरता की नाही तुम्हाला? सांगायचंय पण कसं सांगू? घाबरता की नाही बायकोला? लय घाबरतात लय. सगळ्यात जास्त घाबरगुंडा नवरा ऑफ द इयर गोज टू लल्लू शेठ. ते एवढे घाबरता माहिती का वहिनीला. वहिनीने बघितलं जरी मी कुठं काय बोललो लई चुपचाप खायला लागतं. आम्ही आलो तेव्हा पण गर्दी होती, वेटिंग होती बससाठी. आता जाताना पण बससाठी परत वेटिंग आहे. तर फायनली आता आमचा नंबर लागलेला आहे. आता आमची बस येईल, मग आमचा परतीचा प्रवास चालू होणार आहे. आणि आता आहे ना आम्ही समोर बसणार आहे आणि समोरून व्ह्यूचा आनंद घेणार आहे. कारण लास्ट टाइम आम्ही पाठीमागं होतो, बट आता आहे ना फ्रंटला डायरेक्ट आम्हीच असणार आहे. बसमध्ये पण आम्ही फ्रंट सीटच पकडणार आहे. अरविंदच्या हातावर नाही बघा, इथं ठस्से आलेले असे गोल 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 गोल, पण ते आम्हाला कळतच नाही कशाचे. ते मोबाईलच्या कॅमेऱ्याचे पण नाही, याच्या बटनाचे पण नाही, कोणाच्या ड्रेसचे नाही. काय रे अरविंद ते ठस्से आले कुठून? का वहिने कुठून आले अरविंद ते ठस्से? कुठून आले का रे यार ते? तुझा हात कुठं होता? इथं तर काही गोल गोल नाही. उठ बरं का, इथं तर काही गोल गोल नाही, हे तर चौकोनी. तर आरोहीला आणि मला आहे ना फ्रंट सीट भेटलेलं आहे डायरेक्ट. तेव्हा समोर ड्रायव्हर सीट आणि त्याच्या बॅक साईडला आम्ही. आता इथून सगळा व्यू दिसणार आहे. टर्न काय खतरनाक आहे. किती भारी एक्सपिरियन्स आहे ना. पण मला आता भीती वाटायला लागलेली आहे. अरे बाप समोर बघ, एकदम जवळ टर्न घेते ते. तर आता ना इथून आम्हाला ठेकडीसाठी निघायचं आहे आणि ठेकडीचा ना 4 ते 5 घंट्याचं ट्रॅव्हल असणार आहे. आरोही चलो लगाव मॅप. आता आहे ना आम्हाला 96 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे आणि 3 तास इथं पोहोचायला लागणार आहे. आणि आजचा मुक्काम पण ठेकडीमध्येच असणार आहे. पण सगळ्यांची ना खरेदी बाकी. वहिनीला आहे ना सर्व म्हणजे त्यांच्या फॅमिली वगैरे साठी चहा आणि ते घ्यायची. तर आता आम्ही मुन्नारमधूनच जाणार आहे ना, तर मुन्नारमध्ये थांबू आणि सगळ्यांसाठी ना चहाचे पार्सल घेऊन टाकू. तर सगळ्यांना आहे ना थोडी शॉपिंग करायची होती मुन्नारमधून. जसं की कॉफी घ्यायची होती, कोणाला चहापत्ती घ्यायची होती, कोणाला चॉकलेट घ्यायची होती. सगळ्यांची आता खरेदी झाली. आता आम्हाला पूर्तता करायची आहे परत ठेकडीला जाण्यासाठी. तर आता आहे ना मुन्नारमधून आम्ही एक्झिट घेतोय. आरोहीची खूप दिवसाची इच्छा होती की मुन्नारमध्ये यायचंय. आरोही झालं ना ड्रीम कम्प्लीट? येस फायनली कम्प्लीट झालेलं आहे. तर मग मला काय म्हणशील? थँक्यू सो मच. एवढंच म्हणशील? काय म्हणू बस थँक्यू. असं आय लव्ह यू वगैरे नाही म्हणणार? नाही ते नाही म्हणणार. मग ते कधी म्हणशील? थोड्या दिवसांनी. तर ती थोड्या दिवसांनी आय लव्ह यू म्हणणार आहे, म्हणजे मला दुसरीकडे अजून कुठेतरी फिरायला नेणंच आहे. पुढच्या ट्रिपला नेलं ना मग म्हणणार. आता थँक्यू म्हणलं ना, पुढच्या ट्रिपला ते म्हणत. आज किती दिवसानंतर आम्हाला मोठा रोड लागला, नाही तर सगळ्यात छोट्या रोडनीच फिरत होतो. घ्या रे निसर्गाचा आनंद घ्या रे पोरा हो. नंतर बघायला नाही भेटणार डोळ्याला. नंतर येतील पण भोई बामटे. हे सिंगल कपल परत येतील फिरायला. गाईज आज जेवढे व्ह्यू बघितले या व्ह्यू समोर सगळे फेल आहे. समोरचा व्ह्यू बघा. अरे बापरे. अरे वहिनी हो काय चालू आहे तुमचं? वरती जायचं त्यांना. जा सगळे आनंद घ्या. गाईज सिरियसली पैसा वसूल ट्रिप होती. कारण समोरचा व्ह्यू बघा ना यार, एवढा भारी. पूर्ण धुक्यामध्ये आम्ही आहे आणि आम्ही विंडो खाली केलेले आहे ना, तर पूर्ण धुके गाडीच्या आर पार चाललेले. एक नंबर वाटतंय. बघ ना एकदा जस्ट कुणी प्रेमात पडेल या निसर्गाच्या. एवढा सुंदर निसर्ग आहे. आणि समोर आहे ना डबल डेकर बस आहे ते बघा. त्यांना तर किती भारी वाटत असेल ना. वरच्यांचा व्ह्यू काय भारी असेल. बाय बाय करतात ते आपल्याला. So young, every single moment has led up to this one. Whoa, did the stars align? Whoa, maybe it's a sign we should do tonight again.
एवढ्या दिवसापासून आपण ट्रिपला आहे, पण आजचा दिवस जरा जास्त स्पेशल होता कारण नेचरचा आम्ही खूप जास्त आनंद घेतलेला आहे. आणि व्ह्यू बघा एकदा, मी काहीच बोलणार नाही, व्ह्यू बघा किती सुंदर आहे, काही बोलणार नाही म्हणतो आणि बडबड तर करतच असतो. खूप सुंदर व्ह्यू आहे यार, इतले भारी वाटतं. आपण प्रत्येक दिवशी एन्जॉय केलं, पण आज सर्व काही फील केलं. या प्लेसवरनं तर आम्हाला निघाच वाटत नाहीये, इतकं भारी वाटतंय. बॅक साईडला पूर्ण पाणी आहे, ग्रीनरी आहे. कसं आहे अरे, एक नंबर आहे सर्व. सिरियसली गाईज, ही ट्रिप आहे ना आम्ही कधीच विसरू शकणार नाही. हा व्ह्यू ना मीन्स आपण कधीच बघितलेला नव्हता, एवढा सुंदर आहे, खूप भारी आहे. खूप भारी. आम्हाला आहे ना पूर्ण जंगलाचा रोड लागलेला आहे आणि इतकी शांतता आहे, गाड्या घोड्या पण नाही इथं भाऊ जास्त. काय हो, लय भयान वाटतंय खरे अरविंद. फक्त किड्यांचा आवाज येतोय बस. टू व्हीलर एक बी नाही दिसली आपल्याला. काहीच नाही. हे बघा, आणि इतकं घनदाट जंगल आहे, इतकं घनदाट खतरनाक. फक्त पक्ष्यांचा आवाज आहे. माझं एकच टार्गेट आहे, हत्ती दाखवायचं. हत्ती दाखवायचं आणि खुश करायचं. हत्ती दाखवूनच राहू आज आरोईला आपण. हत्ती दाखवायचं. गेलं तिथे सर हत्ती होतं. नाही भेटला तर युट्यूब वरती दाखवू. हत्ती होता अरविंद, हत्ती नव्हती. 100% हत्ती होता ते भाऊ. दिसलं नाही. झाडापाला दिसला तरी तुम्ही म्हणते हत्तीचे. नाही तिथे खरंच होता. तर आता ना मी टेकडीच्या अतिशय जवळ आहे. 42 किलोमीटर फक्त आता टेकडी इथून बाकी 1 तासाचा प्रवास बाकी आहे. बट आम्ही ना थोडं अलीकडेच थांबलेलो आहे. म्हटलं इथंच एकदा हॉटेल रूम वगैरे बघून घेऊ, कारण मेन स्पॉट वरती कसं असतं हॉटेल रूम थोडे महाग पण भेटतात आणि परत ट्रॅफिकचे प्रॉब्लेम, पार्किंगचे प्रॉब्लेम, म्हणून थोडंसं अलीकडेच आम्ही रूम बघायसाठी थांबलेलो आहे. होप सो इथं तरी चांगली रूम भेटली पाहिजे. अरे आपल्याला काय हत्ती बघायला भेटतो की नाही? हा ना यार, हत्ती दिसत नाहीये, वाघ दिसत नाहीये, बिबट्या दिसत नाहीये, काय तू करावं. तर आज म्हणे ना त्या एर्नाकुलम नॅशनल पार्क मध्ये हत्ती आहे म्हणे. तिथं हत्ती नाही यार, मी ठेकडीला म्हटली होती हत्ती आहे. इथं कन्फर्म आहे ना आता? कन्फर्म लागे, कसं पण हत्ती दिसणार आहे आपल्याला. वहिनी आणि अमोल भाऊ पुढे आले होते. वहिनी त्यांनी आता हॉटेल पण बघितलेली आहे. कालचा तुम्हाला एक किस्सा सांगतो. म्हणजे काल काय गंमत झाली. वहिनी एकदा तुम्हीच सांगा डिटेल मध्ये. ती सांगा ना. हॉटेलमध्ये गेलो आम्ही, ते म्हणतो हॉटेलमध्ये नाही, म्हणजे वहिनीला त्यांना आहे ना हॉटेल बघायची होती. मग ते बघत होते हॉटेल वगैरे. मग त्यांना एक जण भेटला, म्हणजे तो म्हणे की चला म्हणे मी तुम्हाला हॉटेल दाखवतो म्हणे. मग त्यांनी विचारलं भाऊला तुमच्याकडे गाडी आहे का म्हणे. त्याच्याकडे बाईक होती, नाही तर मग तो म्हणे कॅब करा म्हणे. इंग्लिशमध्ये विचारला असेल. भाऊची इंग्लिश. भाऊ काय म्हणले माहिती का? आय विल गाडी, आय विल गाडी, यू विल ट्रक, लेट्स गो. आय विल गाडी, आय विल गाडी नाही. काय म्हणले वहिनी? आय विल गाडी, आय विल, आय विल कार. आय विल कार, आय विल कार, आय विल गाडी. बुर 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 बुर. आणि आरोही पागल झालेली माहिती का, इतकी अडवणी करते. मला म्हणते तू हे कुठे ठेवलं, ते कुठे ठेवलं, हे कुठे ठेवलं, ते कुठे ठेवलं, आणि स्वतः सगळं विसरून जाते. काय ग पागल? हा अरे अरे पागल झाली काय? झोप आली तिला. डिप्रेशन झाले तिला, डिप्रेशन. आणि आता आम्हाला एक हॉटेल रूम भेटलेली आहे मस्तपैकी. इथं स्टे करू. चांगली नवीन रूम तर आम्ही काही बघितलेली नाही आहे. आणि ठेकडी नाही, इथून फक्त 1 तासाचा रस्ता आहे. उद्या लवकर उठू आणि मस्तपैकी ठेकडीला जाऊ, व्ह्यूचा आनंद घेऊ. आणि आजचा व्लॉग आता इथं हॉटेलच्या बाहेरचं मी एंड करतोय. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू अँड टेक केअर.